नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सीताफळ पीक हे बहार धरण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु सीताफळ पिकामध्ये शेंड्याच्या अतिरिक्त वाढ होणे, तसेच फुलधारणा न होणे, फुलांची गळ होणे, सेटिंग न होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात येत असतात. या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे आपले असंतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा झाडामधील हार्मोनचे असंतुलन किंवा झाडामध्ये बहारा अगोदर अपुरा स्टोरेज असणे. याकरिता आपल्याला बहार धरण्यापूर्वीच उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे. याकरिता आपण बहार धरण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत एकरी 4 ते 5 टन या प्रमाणात आपण आपल्या प्लॉटमध्ये टाकून घ्यावे. यानंतर झाडाला स्टोरेज उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी बेसल डोस देणे गरजेचे आहे. याकरिता आपण ग्लोरीफॉड प्रोम 100 किलो, 1840 50 किलो, MOP 50 किलो, 1840 किंवा MOP उपलब्ध नसल्यास आपण 10-26-26 एकरी 100 किलो किंवा 14-35-14 100 किलो यासोबत आपण बेनसल्फ 10 किलो, त्यामध्ये निंबोळी पेंड 120 ते 160 किलो व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड 25 किलो या प्रमाणात देऊन घ्यावे, जेणेकरून आपल्याला एकसारखी फुलधारणा होण्यास तसेच आपल्याला शेंड्याची वाढ थांबवून फुलांची गळ थांबण्यास नक्कीच मदत होईल. धन्यवाद.